मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती एक नवीन अपडेट येण्यात आली आहे. ती म्हणजे आपण सांगत होतो की पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी साईट लोड घेत आहे, म्हणून मुदतवाढ नक्की मिळणार. त्यासाठी आपल्याला यश आलेलं आहे आणि पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी व लॉक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती मुदत म्हणजे 13/8/2026 अशी मुदतवाढ पवित्र पोर्टलवरती देण्यात आलेली आहे. अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. परंतु ही वाढ आणखी देण्यात आली पाहिजे होती, कारण की 2 दिवसामध्ये आणखी तरीही प्रेफरन्स जनरेट करण्यात अडचणी येतील, लॉक करण्यात अडचणी येतील. मला वाटतं आणखी मुदतवाढ मिळू शकते, परंतु आता आपण थांबायचं नाही मित्रांनो. प्रेफरन्स जनरेट करायला सुरुवात करून द्यायची आहे आणि लॉक करायला देखील सुरुवात करायची आहे. पण तत्पूर्वी त्यांनी काय म्हटलं आहे ते आपण सूचना काय म्हटलं आहे ते अगोदर समजून घेऊ. पवित्र पोर्टल सध्या प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कारवाई सुरू आहे. त्याबद्दल आता म्हणजे बघा, आज रात्री सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुलाखतीसह 76,314 मुलांचे पेपर जनरेट झालेले आहेत आणि मुलाखतीसह 56,206 एवढे मुलांचे प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत. ओके, आता बघा मित्रांनो, ज्या उमेदवारांना OTP येत नाही अशा उमेदवारांसाठी देखील त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. जर मुलांना OTP येत नसेल तर मुलांनी थोडे काही शांत थांबावे, कारण की OTP यायला सध्या उशीर येतो आहे, म्हणून थोड्या वेळाने OTP येऊ शकतो. त्यासाठी काही टाईम लिमिट नाही. जर OTP आला नाही तेव्हा रिसेंड म्हणून द्यायचं. ओके, तेव्हा OTP येऊन जाईल. आणि जरी तुमचा OTP येत नसेल तर त्यांनी नेहमीप्रमाणे ती सूचना केलेली आहे की ब्राउजमध्ये जाऊन हिस्ट्री तुमची क्लिअर करायची, आणि जर ते होत नसेल तर नंतर साईटला तुमचे 3 डॉट दिलेले असतात, त्या डॉटवर जायचं आणि इनकॉग्निटो नावाची विंडो असतं, ती प्रायव्हेट विंडो असतो, त्याच्यावर तुम्ही आपली साईट ओपन करू शकता. ओके, आणि त्यातमध्ये मी मागेही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आदिवासी विकास विभाग म्हणजे ठाणेमार्फत जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यामध्ये उच्च माध्यमिक शिक्षकांचे जे माध्यम होतं, बायोलॉजी असो, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, ते चुकलेलं होतं, ते मराठी दिलं गेलं होतं, परंतु त्यांनी आता चेंजेस करून दिले आहेत. ते आता माध्यम इंग्रजी झालेलं आहे. अशा प्रकारे पवित्र पोर्टलवरती नवीन सूचना देण्यात आलेल्या आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे पवित्र पोर्टलवरती मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती म्हणजे 13/8/2026. आता उमेदवारांनी लक्षात ठेवायचे 13/8/2026, आणि त्यानुसार तुमचे प्रेफरन्स फटाफट डाउनलोड करा. जर होत नसेल तर उशिरा आज डाउनलोड करा रात्रीपर्यंत, आणि व्यवस्थित अभ्यास करा, ॲनालिसिस करा, आणि जिथं प्रेफरन्स द्यायचे त्या हिशोबाने प्रेफरन्स द्या.